नमस्कार, मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपण पाहिलं असेल माननीय जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभा केलं. त्याच्यातून हैदराबाद गॅजेटचा विषय असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाला जो निधी रोखलेला आहे, ज्या लोकांचं फायनान्स केलेलं आहे, ज्या लोकांचे अद्याप देखील पैसे मिळाले नव्हते, त्या पैशांसाठी मोठं आंदोलन त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी त्या ठिकाणी दाखल केलं. परंतु त्यांच्या विरोधामध्येच काही लोकांनी मराठा समाजाचा त्या ठिकाणी तरुण आहे त्या जरांगे पाटील यांच्यासोबत होता आणि त्याने असा आरोप केलेला आहे की जरांगे पाटील हे त्या ठिकाणी पैसे घेऊन आंदोलन करतात, त्या प्रकारचं त्यांचं आंदोलन आहे. त्या ठिकाणी तारक म्हणजे सरपंच अंतरवाली सराटी त्यांच्यावर देखील आरोप केलेले आहेत. अमोल खुने हा तरुण त्या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे. अमोल खुने हा तरुण वारंवार सांगत आहे की अमोल खुने म्हणतायत की मनोज जरांगे पाटील हा मॅनेज होणारा व्यक्ती आहे, त्याने मॅनेज होऊन त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये संपत्ती कमवली आहे. अशा प्रकारचे गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांच्यावर करत आहे. हा अमोल खुने नेमकं ह्याला काय साध्य करायचं, तो म्हणतोय हैदराबाद गॅजेटने जे कुणबी प्रमाणपत्र वाटप चालू आहे त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहे, व्हॅलिडिटी झालेली आहे, परंतु EWS जे आरक्षण आमचं गेलेलं आहे ते आम्हाला परत द्या आणि बाकीचे तुम्ही दिले ते माघारी घ्या. अशा प्रकारचा जो काही निवाळा या ठिकाणी अमोल खुने करत आहे, त्या निर्लज्ज व्यक्तीमुळे मराठा समाज बदनाम होत आहे. अशा लोकांमुळे मराठा समाजामध्ये एक राहत नाही. परंतु मराठा समाज आता जाणकार राहिल्यामुळं त्या ठिकाणी एकनिष्ठ मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीर आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे कितीही लोक आले भुकायला तरी कुठेही फरक पडणार नाही असं तत्वतः सगळ्यांना वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद.